नमस्कार, रामराम मंडळी. पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला जायचं आहे इंगळूणला. आत्तीने बोलवलं काहीतरी कामी, पण तिकडे गेल्यावरती ती म्हणते काहीतरी शिकायला भेटत. तर तिच्यामुळं आपण आता पटकन उरकूयात आणि निघूयात. आत्ता एक सकाळची 7:30 पावणे 8चा टाईम झाला आहे. तर आता आपण पटकन उरकू आणि जाऊया आत्तीकडे. इकडे जर अशी मुंगसांची भीती नाही का? चल का तिकडे. नाही नको नको, तिथे गुंतले होते तिथे. बघा, शेतीला हा जोडधंदा म्हणून असा छोट्या व्यवसाय, शेती परवडत नाही म्हणून आपल्या कोंबड्या पाळल्यात. आता ह्या कोंबड्याला पिल्लं झालेत. म्हणजे कमीत कमी मला वाटते इकडे किती 8 सांगितलेली. हां, 20-25 पिल्लं असतील हे सगळी. म्हणजे काही का म्हणा छोटासा व्यवसाय चालू आहे की जेणेकरून बुवा आपलं पोट तरी भरेल. आता ही नंतर पिल्लं मोठ्याला झाली तर कोंबडी इकडे जाते 350-400 रुपये. कोंबडा 700-800 रुपयाला कोंबडा जाते. पण परवडत तसं मग शेतीला जोडधंदा नाही का? काय एवढं म्हणजे हे नाही बुवा. नाही तिकडे तर इकडे थोडं थोडं. पण हे कसं जास्त प्रमाणात असलं ना, पण काय तर इकडे सांभाळायचं अवघड राहतले. तिथं खाली पिल्लो आहे, त्याच्या खाली सफेद. त्यांना इथं राहायला वगैरे जागा. हे जे काही मोठे कोंबड्या आहेत त्या पलीकडे गेलेत. ते आता इथं त्या ठिकाणी इथं अंडी वगैरे घालतात. संध्याकाळी इथं घालतात त्यांना. फक्त ही जी मला ही पिल्लांची ना, हे सेपरेट असतात तिकडे. इकडे ही एक पिल्लं सोडलं. फक्त 6 पिल्लं ठेवल्या. 4 हे 2 6. सगळी बारखाली किती पिल्ले आहेत सगळी टोटल? बारकाली ना, हां, एकीची 10 पकडायची, एकीची 13 पकडायची आणि एकीची 7 पकडायची. म्हणजे 30 पिल्लं आहे तशी. पण त्याच्यातून अजून असे इदवारा बारकाली होत्यात ना. पण चल कुठेतरी आपलं आहे बा छोटंसं नाही का? आता ही किती दिवसाची झाली? ही महिना 1.5 महिने झाले असतील ना? आवणी झाली समजा महिना 1.5 महिने, 2 एक महिने 40 व्हायला. हां, म्हणजे मोठाले कोंबड्या फक्त त्या तिथं त्या खोराड्यात नाही मोठाले त्या खोराड्यात आणि बाकीची ही बारखाली सगळी आतमध्ये आलायची. ते मगाशी इकडे पाठी गेले ते घराच्या ना. हा ना, एवढ्या अडचणी इकडं हे इथं. ते आता नंतर होईल रिकामं, पण जोपर्यंत हे भाताची वावर वगैरे. सकाळी सकाळी फक्त सोडतात हे बाहेर जरा 15 मिनटं. त्याच्यानंतर मग शेतात जायचं असं परत सगळं बंद करायला लागते. कारण जर का असं बाहेर राहिलं तर ते मुंगसं मग इकडे भांडण झाली. ए हट हट. अरे यांची इथं मस्ती चालली. अगं ती हिला आलती मारायला. ती पिल्लं इकडे आली का काय? दर बरी का आठवण सोड. हां सुटली थोडी. हां सुटली. हा ना, शेताला जाताना सगळं एकदम बंद करायला लागत असेल नाही का? त्यांची मस्ती चालली होती तिथं मारामारी. हा ना, तसं चान्सच नाही बाहेर जायला. शे कोंबडी तर सगळे असे सफेदच पिल्ले नाही, अशी काळी नाही. हा, फक्त सफेद जरा तांबडीत. आता ह्या पिल्लांमध्ये ना ते तिकडे गेली ती कोंबडी आहे बरं का. ज्यांच्या अशा शेपट्या फुटल्यात ना ते ना, ते सगळ्या कोंबड्या आहेत. हा, ते सगळ्या कोंबड्या आहेत. आणि जे असं एकदम असं शांत आहे ना, आता ते तिकडची काय ते इंजिनापाशी तिथं. पण हे आहेत ना, ह्या इथं जेवढ्या आहेत ना याच्यातल्या हे 2-4 सगळ्या कोंबड्याचे आहेत. आणि याच्यामध्ये 3 कोंबडा 4 तरी घेऊ. त्यात ते कोंबडा एक नेला. आता तो कोंबडा तो एक कोंबडा आहे. हा तिथे गेला तो. हा एक कोंबडा आहे.
आणि तिकडे एक कोंबडी कोंबडी हा एक कोंबडा दिसते. म्हणजे एक नेलं ना ते 3 कोंबड होतं. 3 कोंबड 4 तरी घेऊत्या. आता याच्यात किती 2च कोंबड आले का? 2च येते का? हे 2 शेजारी आलं ते. आता दिवसभर इथं का बांधून? दिवसभर इकडं झाड गॅस आहे ते लावून आणि मग हा म्हणजे इकडे काय एवढं वर काय मुंगूस काढणार नाही? नाही वर नाही मुंगूस पण बाहेर निघतात ना. बाहेर निघत याच्या निघत मध्ये मुंगूस असते ना त्या बरोबर हे करते ना. आता हे सगळे याच्यामध्ये फक्त बार खाल्ली आतमध्ये सगळे इकडेच का? कोंबडीचीच बाहेर राहणार बारकाल्या काल काढल्यात ना. हा बाकी सगळे इकडे येते. ते काल काढलेलं त्याच्यात एक पिल्लू बारीक होत लय. ते कालच झाले ना. बघा मित्रांनो गावाकडे कसं जीवन असते ना. ज्यांचं एवढं असं काय नसतं शेती वगैरे म्हणा काय किंवा काही ते अशा प्रकारचे जोडधंदे करतात की जेणेकरून 4 पैसे आपल्याला मिळाले पाहिजेत. आणि काही काही शेती असते पण म्हणजे ते जास्त शेती असेल पण त्यांना व्यवस्थित करतात नाही. ज्यांच्याकडे छोटे असते कमी जास्त शेती ते पद्धतशीर करतात आणि 4 पैसे कमवतात. आता हे फक्त 2 जण असतात इथं. आता तिकडे सगळी शेती बघायची. मग परत आता इथं कोंबड्यांचं यांनी म्हणजे आपलं छोटंसं आयवत चालू केले की जेणेकरून बुवा आलं नंतर कोणी तर 4 पैसे तुझ्याच भेटतील. कोंबड्या विकल्या काय थोडेफार पैसे झाले परत त्यांचे अंडे वगैरे अशा पद्धतीने असतं गावाकडे जेवण. शहरामध्ये कसं तिकडं पुणे मुंबई त्या ठिकाणी तिकडचं वातावरण लय वेगळं असतं. तिकडचे लोक पावसाळ्यामध्ये इकडं गावाकडे येतात जेणेकरून फिरायला त्यांना छान वाटेल. पण कसं आपलं गावाकडं तर बघतो शेवटी गावाकडचाच भाग असतं. गावाकडं मजा म्हणजे ती एक वेगळीच मजा असते. आता पिल्लं सगळी आपाप जातील नाही का? ते जवळ बांधल्यावरती भांडणं करत असतील नाही का? तरी पण लक्ष ठेवावं लागत असेल नाही का अजून मधून? आता सगळी पिल्लं आतमध्ये यायला लागले बघा. ही तिची पिल्लं आहे काय सफेद? काय हिची पिल्लं आहे ती? हिची आहे आता आणि तिची अजून ती बाहेरच येत आली नाही अजून. हा ही मोठ्या येते पहिले काढली येत नाही. चला या 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 थांब मी बाहेर राहतो म्हणजे ते आतमध्ये येते. या 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 मायामुळे येत नसते. 7 येते तिथे 7 येते. त्यांना उसवते पण माहिती इकडे मी ह्या साईडला थांबतो. आता हे सगळे तिकडे आहेत त्या कोंबडीचे तिथं पिल्ले आहेत. छोटा पण मस्त एकदम टेन्शन नाही. हिला नाही पिल्लं हा ते मोठी 6 मोठाली हिची तिकडे 7 आणि इकडे बाकीची. इथं पकडलं एक मोठा. अरे वा मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला? एकदम छोटे व्यवसाय पण बरं आहे त्या मानाने एवढं काही नाही. चला भेटूया आता अशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या. तोपर्यंत तिकडे बस गेली 9ची. तोपर्यंत बाय बाय.